गुढीपाडवा हा सण आपण हिंदू नवीन वर्षातला म्हणजेच आपला मराठी नवीन वर्ष हा गुढीपाडव्यापासून साजरा होतो. म्हणजेच आपण नवीन वर्षात ही गुढी उभारून आपण नवीन वर्षाची चांगली सुरुवात करत असतो. तर हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी आपण साजरा करत असतो. तर ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केल्याचा उल्लेख हा पुराणामध्ये दिसून आढळून येतो. तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण मानत असतो. तर गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची जी काही प्रथा आहे, या दिवशी महाराष्ट्रातील लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारतात व एक लांब बांबूच्या टोकाला नवे वस्त्र, साखर माळ, फुलांची माळ तसेच त्यावर तांब्याचा कलश लावला जातो. तसेच यासोबतच गुढीला लिंबाची पानेही लावण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तर आपण याच दिवशी कडुलिंबाच्या पानाचा जो काही प्रसाद बनवतो, त्यामध्ये आपण कडुलिंबाची कोवळी पाने घेतो, फुले घेतो, चण्याची भिजलेली डाळ घेतो, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. कोणी यात थोडासा गुळही घातला जातो. तर हे खाण्यामागे नेमके कारण काय आहे? तर होळीनंतर जे काही वातावरणात आपले उष्णता वाढायला लागते, या वातावरणाच्या बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, पडसे असे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढण्यासाठी आपण या काळामध्ये म्हणजेच आपण कडुलिंबाच्या या सेवनाने नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. तर जो काही कडुलिंबातील गुणधर्मामुळे अंगावर उठणारी खाज, इतर त्वचेसंबंधी जो काही विकार आहे, जंतू संसर्गापासून आपला बचाव होतो. यासोबतच प्रोटीन घटकांमुळे कर्करोगापासूनही आपला या बचाव होतो. तर अपचन, पित्त, गॅस यासारख्या आपल्याला समस्या उद्भवत नाहीत. उन्हाच्या दाहाने जो काही आपला दाह होतो, तो दाह कमी होण्यास मदत होते. तर या अशा काळामध्ये रक्तातील साखर, इन्शुलिनचे प्रमाण राखण्यास जी काही मदत होते, अर्थात मधुमेहांसाठी याचे सेवन योग्य आहे. तर या कडुलिंबाचे सेवन केल्याने केस देखील काळे होतात, तर रक्ताची आपल्या शुद्धी होते. आपण वर्षभर कडुलिंबाची पानं खात नाही, पण गुढीपाडव्याला आवर्जून कडुलिंबाची पानं आणि त्यासोबतच कोवळी फुले आपण प्रसाद म्हणून भक्षण करत असतो. तर याच्या मागे हे कारण आहे की आपल्या जो काही शरीरात उष्णतेमुळे दाह होत असतो, तो कमी होण्यास मदत होते. आणि इथून पुढे सलग 5 दिवस म्हणजे गुढीपाडव्यापासून सलग 2-4 दिवस किंवा 5 दिवस जर तुम्ही या कोवळ्या काड्यांचा रस करून सकाळी सकाळी प्यालात, तर वर्षातून अगदी 4 दिवस हा रस प्यायचा असतो. त्याच्यामुळे शरीरात आपल्या जो काही उन्हापासून होणारा त्रास आहे, म्हणजे अंगाचा दाह होतो, अगदी अंगावर खाज आल्यासारखे होते, छोटेसे पुरळ उठतात, यापासून आपले संरक्षण होते. त्याच्यामुळे कडुलिंबाचा हा वापर आवर्जून केला जातो उन्हामध्ये, कारण आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ नये आणि उन्हाने आपल्याला विकनेस आल्यासारखं होतो, तो कमी होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला कडुलिंबाचा या गुढीपाडव्यापासून अगदी 2-4 दिवस सलग सेवन करायचे असते सकाळी सकाळी. हाच उन्हाचा पारा चढल्यामुळे लहान मुलांना कांजण्या म्हणजेच खूप असा जास्त ताप येऊन अंगावर पुरळ येतात, त्याला आपण कांजण्या म्हणतो. हा आजार अगदी उन्हाळ्यात उद्भवतो. तर याच आजारावर आपण गुणकारी म्हणून कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. म्हणजे जे काही आपण पाणी गरम करतो, त्यामध्ये हे कडुलिंबाचे पाने घालून त्याला उकळवलं जाते आणि त्याने आंघोळ घातली जाते. त्याच्यामुळे अंगावर येणारी पुरळ ही कमी होऊन ताप कमी होण्यास मदत होते. म्हणून आपण कडुलिंबाचा वापर हा उन्हाळ्यात गुढीपाडव्यापासून सुरुवात करत असतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे काही ना काही अर्थ दडलेला आहे, जे काही आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते. म्हणून आपण याचा वापर करत असतो.